स्वर्गीय आईवडील व पत्नीच्या स्मरणार्थ स्मार्ट LED टीव्ही भेट विजयकुमार लड्डा यांचे सामाजिक कार्य। मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी। सुसंस्काराचे शिक्षण देणारे आई वडील जग सोडून गेले, त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना जप्त निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले पण सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले विजयकुमार लड्डा यांनी त्यांचे जन्मगाव असलेल्या कोकळगाव येथील द्रोणाचार्य क्लासेसला विद्यार्थ्यांना आधुनिक काळात शिक्षण प्रणालीचा विचार करून LED स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला आहे। विजयकुमार लड्डा हे सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आई वडील आणि पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी या उद्देशाने कार्य करीत असतात। कोकळगाव येथील रहिवासी तसेच सध्या सांगली येथे नोकरीच्या निमित्ताने स्थिरावलेले लड्डा कुटुंबीय यांची सामाजिक कार्याबद्दल खूपच आस्था असल्याने ते नेहमी सामाजिक कार्य करीत असतात। गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी LED स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी द्रोणाचार्य क्लासेसचे संचालक प्राध्यापक कोळी यांनी त्यांना विनंती केली असता विजयकुमार लड्डा यांनी त्यांच्या शब्दाला जागत स्वर्गीय किशनलालजी, स्वर्गीय अयोध्याबाई व स्वर्गीय सौ मंदाकिनी यांचे स्मरणार्थ विजयकुमार लड्डा कुटुंबियांकडून द्रोणाचार्य क्लासेसला स्मार्ट टीव्ही भेट दिला। या प्रसंगी क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी व विद्यार्थ्यांनी लड्डा कुटुंबियांच्या प्रति आदर व्यक्त करत आभार मानले। प्रीती आहे, मी द्रोणाचार्य क्लासेसची विद्यार्थिनी आहे। आमच्या गावचे सुपुत्र विजयकुमार लड्डा यांनी मागच्या वर्षी बॅग, कंपास, पेन, शाल इत्यादी शालेय वस्तू दिले होते आणि या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी टीव्ही भेट दिली आहे। त्यांना माझे आभार, खूप खूप आभार, धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव साक्षी धनराज लांबतुरे आहे। आमच्या गावचे सुपुत्र विजयकुमार लड्डा यांनी आम्हाला टीव्ही भेट दिली आहे। त्यांना खूप खूप अभिनंदन। नाव नागेश्वर स्वागना। माझ्या क्लासेसचे नाव द्रोणाचार्य क्लासेस। माझ्या गावाचे ज्येष्ठ नागरिक विजयकुमारी लड्डा साहेब यांनी आम्हाला क्लासेसच्या वतीनं टीव्ही म्हणून गिफ्ट दिले आहे।